या ठिकाणी विधिवत या विद्यार्थिनी वर्ग 9व्या मध्ये शिकत आहे. एक मिनिट आपल्या सरकारचं एक मिनिट माहिती आहे अवकाश निरीक्षण केंद्राचं व या इमारतीच्या वॉल कंपाऊंडचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो. खरं तर मला आठवतं की गेल्या 2 वर्षाच्या अगोदर या शाळेत मी एका कार्यक्रमासाठी आलो असताना वॉल कंपाऊंडचा प्रश्न या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या, या विभागाचे पदाधिकारी व शिक्षकांनी प्रश्न उपस्थित केला होता. आणि प्रश्न नुसतंच उपस्थित नव्हता, त्यामध्ये अडचणी होत्या. वन विभागाची जागा होती. जिल्हा परिषदच्या माध्यमातून वन विभागाच्या जागेवर वॉल कंपाऊंड कसं करायचं असे अनेक प्रश्न निर्माण केले जात होते. पण मला मनापासून आनंद आहे की या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या, या विभागाचे कार्यकर्ते, शिक्षक आणि सोबत मी, आमच्या सर्वांच्या प्रयत्नाला यश आलं आणि या शाळेच्या विद्यार्थ्यांची एक मागणी पूर्णत्वास आज जात आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. आपल्याला अवकाश निरीक्षण कक्षही दिला. साधारणतः अवकाश निरीक्षण कक्षाचं हे माझ्या हातून 3रं उद्घाटन आहे. एक चांगली सुविधा, सोय. खरं तर जिल्हा परिषद अनेकदा चांगल्या सोयी करत नाही, पण ज्या काही केल्या त्याचा उपयोग झाला पाहिजे असा मानणारा मी कार्यकर्ता आहे. जग खूप पुढे चाललं. मी इथं जेव्हा आलो तेव्हा मी मनात विचार करत होतो की माझंही शिक्षण नगर परिषदच्या मराठी शाळेत झालं. मी चंद्रपूरच्या कोतवाली वार्डातल्या महात्मा गांधी शाळेचा विद्यार्थी आणि 5वी ते 10वी हे जिल्हा परिषदची जुबली हायस्कूल ही जिल्हा परिषदची शाळा आहे. 5वी ते 10वी तिथं माझं शिक्षण झालं. आज सोयी चांगल्या झाल्या, पण मला आठवतं की आज तर तुम्ही अवकाश निरीक्षण कक्ष जो केला त्या दुर्बीन मधून आकाश पाहणार आहात. आणि जुबली हायस्कूल मध्ये जेव्हा आम्ही शिकायचो तेव्हा आमच्या वर्गाचा काच त्याच्यावर इतकी धूळ साचायची की तिथून बाहेरची आम्हाला पाहता येत नव्हतं. पण तुम्ही तर आकाश पाहणार आहात. काही सोयी अजून अपुऱ्या, मला याची जाणीव आहे. या सोयी सुद्धा करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, या विभागाचे कार्यकर्ते, मेश्राम साहेब त्यांच्या सर्व व्यवस्थापकीय समितीच्या सोबत करतील. आणि हे करत असताना या विभागाचा आमदार म्हणून मेश्राम साहेब निश्चितपणे तुम्ही मागे जेव्हा एखादी समस्या असेल आणि मागे वळून पाहाल तर मी तुमच्या पाठीची निश्चितपणे असेल, याबद्दल मला शंका नाही. खरं तर विसापूरचा विकास व्हावा ही संकल्पना इथं बसलेल्या सर्वांची आहे, माझीही आहे. विसापूरमध्ये अनेक कामं आम्ही केली, पण मला याची जाणीव आहे की शेवटी कामाला मर्यादा नाही. एक काम केलं, दुसरं येतं, दुसरं केलं, तिसरं येतं, शेवटी विकासाला मर्यादा नसते. विकास कोणत्या फुटपट्टीवर मोजता येत नाही किंवा विकास एका मापदंडामध्ये मोजून त्याला आता इथं हा संपेल असंही म्हणता येत नाही. कारण मनुष्य प्राणी असा आहे की प्रगतीच्या मार्गावर आपण जातो तेव्हा प्रगतीचा मार्ग तर मोजता येणार नाही इतकी प्रगती मनुष्याला करता येते. आपल्याला या विसापूरमध्ये अनेक विकासाचे प्रकल्प आपण राबवले. कधी रस्ते केले, पाण्याच्या टाक्या केल्या, कधी निराधार योजना केली, कधी सामाजिक सभागृह बांधले. पण तरीही मला कधीही या विकासाच्या कामातून आयुष्यात समाधान लाभलं नाही. विकासाची कितीही कामं केली तरी अंतिम लक्ष्य हा रस्ता करणे, पाण्याची योजना करणे हे अंतिम लक्ष्य नाही. कोणत्याही देशाची प्रगती ही किती रस्ते आहेत, किती पाण्याच्या टाक्या आहेत, ह्या प्रगतीच्या मापदंडामध्ये महत्वाचे भाग जरी असले तरी कोणत्याही देशाच्या प्रगतीचा सर्वात महत्वाचा प्रगतीचा मापदंड आहे तो म्हणजे त्या देशातले नागरिक किती सुजाण आहे, किती सुशिक्षित आहे. आणि आपल्या विसापूर मधली विद्यार्थ्यांवर ही जबाबदारी आहे की आता सायकल दिली,
आता सायकलचा उपयोग हा काही गावात शाळेत जातो असं सांगून फिरण्यासाठी नाहीये. हा आपण सायकल याकरता दिली तो विद्यार्थी पैदल चालून थकायचा, थकल्यावर तो पुस्तकात अभ्यास करण्यासाठी पुस्तक उघडायचा तर मन लागत नव्हतं. आता सायकल दिल्यावर जर तुम्ही चांगला अभ्यासच करू शकले नाही तर या सायकलीचा उपयोग नाही. गेल्या 2 वर्षापासून मी सरकारकडे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी कोणीही गरीब असेल त्याला सायकल दिली. सायकल देण्याचा उद्देश काय होता की शाळेत जाताना तो विद्यार्थी थकतो, अभ्यास करू शकत नाही, त्याला सायकल दिली पाहिजे. आणि गेल्या 2 वर्षापासून मीही महाराष्ट्रात ही मागणी करतोय की विद्यार्थी ज्याला 3 किलोमीटर, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर दूर जावं लागतं त्याला सायकल दिली पाहिजे. आणि निश्चितपणे एक दिवस येईल की या महाराष्ट्राच्या 4 किलोमीटर, 5 किलोमीटर परिसरात जाऊन शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सायकल सरकारला द्यावी लागेल. पण या सायकलचा उपयोग आपल्याला अभ्यासासाठी आहे. या सायकलचा उपयोग टेबल सीट मित्रांना घेऊन शाळेला सुट्टी मारण्यासाठी, बुट्टी मारण्यासाठी नाही आहे. याचा उपयोग आहे की आपण चांगला अभ्यास केला पाहिजे.